गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आपण आपलं जे काही चॅप्टर सुरू आहे ते आहे थर्मोडायनमिक, चौथं चॅप्टर. तर याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झिरोथ लॉ बघितला, हीट, इंटरनल एनर्जी बघितली. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो काही बघायचा आहे तो असणार आहे थर्मोडायनमिक सिस्टीम अँड थर्मोडायनमिक प्रोसेस. तर आता थर्मोडायनमिक म्हणजे काय आपण ते बघितलं. त्याच्या आपल्याला आता जे काही बघायचं आहे ते असणार आहे एक प्रकारे त्याची सिस्टीम. म्हणजे काय की एखाद्या सिस्टीममध्ये थर्मोडायनमिक ही प्रोसेस किंवा त्या सिस्टीममध्ये कशी कार्य करते हे आपल्याला आता ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. त्याच्यासाठी एक डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवते, त्याच्यावरून आपण तो टॉपिक एक्सप्लेन करू. बघा, आता ही एक सिस्टीम आहे. तर ह्या सिस्टीममध्ये इथे बाउंड्री आणि त्यानंतर ही असणार आहे सराउंडिंग. म्हणजेच काय, एक प्रकारे इन्व्हायरमेंट. तर आपण याला फिगर ए ही डायग्राम आहे, पहिली डायग्राम, की याच्यामध्ये आपण कशाचा विचार करतोय, सिस्टीम, त्याच्यानंतर इट्स बाउंड्री अँड इन्व्हायरमेंट. म्हणजे काय की आता आपल्याला थर्मोडायनमिक सिस्टीम मध्ये ही जी डायग्राम दिसते की ही एक सिस्टीम आहे, बरोबर आहे. आणि त्याची बाउंड्री म्हणजे काय, हद्द. आपण म्हणतो ना एखाद्या देशाची कुठेतरी आपण बाउंड्री म्हणजे काय, त्याची सरहद्द असते की तिथपर्यंतच त्याचं एक लिमिट असतं, की एक प्रकारे तेवढा देशाचा एक प्रकारे तो बांध असतो की तिथून मग दुसऱ्या देशाची सीमा ही सुरू होत असते. मग त्याच पद्धतीने इथे देखील एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमला एक बाउंड्री आहे. आणि त्या बाउंड्री नंतर त्याच्या आजूबाजूला जे काही सराउंडिंग असणार आहे, सराउंडिंग म्हणजेच काय, इन्व्हायरमेंट, की कशा पद्धतीचं क्लायमेट असू शकतं. म्हणजे काय की एक प्रकारे की त्याचं टेम्परेचर हे लो आहे की एक प्रकारे हाय आहे, त्यावर डिपेंड ऑन त्या सिस्टीमचं ही प्रोसेस ही असणार आहे. मग आता आपल्याला इथे नेमकं कुठल्या प्रकारचं टेम्परेचर आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी फक्त काय म्हटलेलं आहे की एक प्रकारे ही एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला ही बाउंड्री आहे आणि त्यानंतर सराउंडिंग म्हणजे काय असणार आहे त्यालाच आपण म्हणतो इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचं एक प्रकारे क्लायमेट. ओके. तर त्यानंतर आता आपल्याला ह्या थर्मोडायनमिक सिस्टीममध्ये काही प्रकार बघायचे. मग आता त्याच्यामध्ये 3 असे प्रकार आहेत. एक म्हणजे असणार आहे ओपन सिस्टीम, दुसरं असणार आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरं असणार आहे एक प्रकारे आयसोलेटेड सिस्टीम. मग आता वन बाय वन आपण ते अंडरस्टँड करून घेऊ. पण सगळ्यात आधी आपल्याला एक प्रकारे जी काही थर्मोडायनमिक सिस्टीम म्हणजे काय, बघा आपण समजून घेतला डायग्रामद्वारे, परंतु थर्मोडायनमिक सिस्टीमची डेफिनेशन काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, डेफिनेशन आपल्या टेक्स्टबुक मध्ये खूप सारी थेरी, परंतु त्या थेरी मधले नोट्स मी तुम्हाला काढून देणार आहे आणि ते वेळच्या वेळी त्या नोट्स तुम्ही राईट डाऊन आपल्या फिजिक्सच्या वहीमध्ये करायचे आहे. ओके. इथं मी तुम्हाला आता बरेचसे टॉपिक एक्सप्लेन करून देत जाईल. जास्त लिखाण काम इथे तुम्हाला फळ्यावर मी देणार नाही. फोटो काढून तुम्हाला मी ते आपल्या व्हिडिओच्या खाली फोटो असणार आहेत आणि ते फोटो जे काही असणार आहे ते नोट्सचे फोटो असतील आणि ते वेळच्या वेळी तुम्ही ते एक प्रकारे राईट डाऊन करायचे फिजिक्सच्या वहीमध्ये. एवढं लक्षात असू द्या, नंतर तुम्हाला नोट्स या मिळणार नाही. मग आता डेफिनेशन बघा. डेफिनेशनमध्ये डेफिनेशन ऑफ थर्मोडायनमिकची बघा. अ थर्मोडायनमिक system is a collection or a group of objects that can form a unit
which may have ability to exchange energy with its surrounding. मग आता ह्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे की जी काही थर्मोडायनामिक सिस्टीम आहे ती एक काय कलेक्शन म्हणजे काय एक प्रकारे गोळा करणे म्हणजेच काय एक प्रकारे ग्रुप त्याचा जो काही ते एक प्रकारे ऑब्जेक्टचा म्हणजे काय कुठल्याही वस्तूचा आता आपल्याला इथे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही एवढं लक्षात असू द्या दॅट कॅन फॉर्म अ युनिट आणि त्याच्यापासून एक प्रकार युनिट म्हणजे काय ते सर्वांचं एकत्र मिळून एक तयार होतोय तो युनिट विच मे हॅव इज ॲबिलिटी की त्याची जी काही क्षमता अशी असणार आहे की टू एक्सचेंज एनर्जी म्हणजे काय की एक प्रकारे एका फॉर्ममधून जी काही एका फॉर्ममधली एनर्जी असणार आहे ती दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी काय होणार आहे एक प्रकारे एक्सचेंज होणार आहे हा शब्द महत्त्वाचा आहे की विथ इट्स सराउंडिंग म्हणजे त्या सराउंडिंगमध्ये हे सगळं घडणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार थर्मोडायनामिक सिस्टीम ओके मग आता याचं एक्झाम्पल मग आता एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं तर वॉटर केप्ट इन अ वेसल इज अ सिस्टीम द वेसल इज इट्स अ सराउंडिंग बरोबर आहे जर समजा तुम्ही पाणी एका वेसल म्हणजे काय एका भांड्यामध्ये टाकलं तर एक प्रकारे त्या भांड्याचं जे काही टेम्परेचर असेल किंवा ज्या क्लायमेट किंवा ज्या सराउंडिंगमध्ये जसं टेम्परेचर असेल त्या पाण्याला ते काय होणार आहे ते एक प्रकारे मॅच होणार आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे ती एक्सचेंज होणार आहे हे लक्षात असू द्या तर यालाच तुम्ही म्हणणार थर्मोडायनामिक सिस्टीम मग आता थर्मोडायनामिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड सुरुवातीलाच मी बोलली की एक प्रकारे थर्मोडायनामिक सिस्टीम एक प्रकारे क्लासिफाईड हे होत आहे 3 प्रकारे होत आहे एक म्हणजे ओपन सिस्टीम दुसरी असणार आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरी असणार आहे आयसोलेटेड सिस्टीम वन बाय वन आपण बघूया ते डायग्राम काढून तर बघा आता इथे तुम्हाला 3 प्रकार आहेत एक म्हणजे थोडे कमी जास्त हे असतील बॉक्स परंतु ते एक समानच असणार आहेत तर ह्या तिघही सिस्टीम मध्ये काय फरक आहे बघा आता हिला आपण नाव देऊ ओपन सिस्टीम हिला नाव देऊ आपण क्लोज सिस्टीम आणि हिला नाव देऊ आयसोलेटेड सिस्टीम तर बघा आता ओपन सिस्टीम मध्ये त्यांनी 2 ॲरो हे घेतलेले आहेत आणि ते ॲरो काय डिनोट करताय हे लक्षात घ्या एक ॲरो हा जो काही असणार आहे तो एक प्रकारे हीट हा दर्शवतोय इथे हा जो काही फर्स्ट नंबरचा आणि दुसरा जो काही ॲरो असणार आहे तो दुसरा ॲरो हा मॅटर म्हणजे काय कुठला तरी एखादा पदार्थ आहे तो एक प्रकारे पण तो कुठला पदार्थ त्यांनी घेतला ते तर त्याचा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये त्याच्यानंतर मग आता इकडे असणार आहे इकडे असणार आहे हीट या क्लोज सिस्टीम मध्ये आणि नंतर एक प्रकारे याच्यामध्ये फरक एवढाच आहे क्लोज सिस्टीम मध्ये तर
याला आयसोलेटेड सिस्टीम त्यांनी म्हटलेले. मग आता ह्या तिघांमध्येही काय फरक आहे तो वन बाय वन आपण बघू. आता ओपन सिस्टीम मध्ये जी काही एक प्रकारे सिस्टीम जी काही असणार आहे, ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट फ्रीली अलाउज द एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की एक प्रकारे ह्या ओपन सिस्टीम मध्ये की जी काही एनर्जी असणार आहे ती फ्रीली अगदी मोकळ्या जे काही वातावरणामध्ये, म्हणजे काय इथून हीट पण एक प्रकारे एक्सचेंज होईल आणि ती हीट त्या मॅटरमध्ये पण जाईल. म्हणजे काय मॅटर मधली जी काही असणार आहे हीट ती एक प्रकारे काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे फ्रीली. मग आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर वॉटर इज अ बॉइलिंग इन अ किटली इज an open system. Heat escape into the air. बघा आता साहजिक आहे की जर समजा अगदी सोपं एक्झाम्पल जर म्हटलं की तुम्ही जर सकाळी आपण एक प्रकारे चहाचं जे काही व्हेसल आहे, पातेलं आहे ते ठेवल्यानंतर तिथे जर बॉईल करायला ठेवलं तर काय होणार आहे, तर एक प्रकारे तिथून काय होणार आहे, त्याचं एक प्रकारे एअरच्या मार्फत ती जी काही हीट आहे, जी काही एनर्जी आहे ती काय होणार आहे, एस्केप होणार आहे, म्हणजे निघून जाणार आहे. आता त्यांनी इथे उदाहरण वेगळं घेतलेलं आहे की पाणी हे बॉईल केलेलं आहे किटलीमध्ये. किटली ही त्याच्यामध्ये झाकण असतं, म्हणजेच काय, परंतु कुठे ना कुठे कुठल्या एस्केप म्हणजे काय, निसटून जाणे. तर तिथून थोड्याफार प्रमाणात का असे ना की एअरच्या मार्फत जी काही एक प्रकारे एनर्जी आहे, बघा बाष्पभवन वगैरे मी म्हणत नाही, एनर्जी आपण उल्लेख करतोय, शब्दांचा अगदी घोळ करायचा नाही, नीट लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकायचा आहे. तर तिथून ती जी काही एनर्जी आहे ती काय होणार आहे, एस्केप होणार आहे, निसटून जाणार आहे. तर अशा ठिकाणी त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, ओपन सिस्टीम म्हणणार आहे. इथं मी ते पॉईंट्स तुम्हाला लिहून देणार नाही, फक्त एक्सप्लेन करणार आहे. नोट्सचं तुम्हाला मी फोटो टाकूनच देणार आहे. तर क्लोज सिस्टीम मध्ये काय असणार बघा. आता क्लोज सिस्टीम मध्ये काय उल्लेख केलेला आहे त्यांनी, अ क्लोज सिस्टीम ऑन द अदर हँड डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज एनर्जी टू बी ट्रान्सफर्ड. बघा आता इथे फार महत्वाचं आहे की एक प्रकारे ह्या क्लोज सिस्टीम मध्ये हीट मार्फत जी काही आहे त्या मॅटर मध्ये एक्सचेंज तर होईल, परंतु इथे बट अलाउज द एनर्जी टू बी ट्रान्सफर. म्हणजे काय, ती एनर्जीला अलाव करणे म्हणजे काय, एक प्रकारे आपण म्हणतो ना की मला अलाव केलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे मला जाऊ दिलेलं आहे, म्हणजे तिथं काय ती निसटून जाते. एक प्रकारे काय होते, ती एनर्जी त्या मॅटर म्हणजे काय, त्या पदार्थामध्ये एक प्रकारे काम होणार आहे, एक्सचेंज होणार आहे, म्हणजे त्याच्या मार्फत ती ट्रान्सफर केली जाणार आहे, एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात ती जाऊ शकणार आहे. हे ह्या क्लोज सिस्टीम मध्ये असणार आहे. त्यानंतर आता बघा याचं एक्झाम्पल त्यांनी घेतलं, वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर इज अ क्लोज सिस्टीम. बघा आता बॉयलर म्हणजे काय की काही ठिकाणी खूप मोठे असे भांडे असतात की ज्या ठिकाणी खूप प्रयोग वगैरे केले जातात किंवा जिथे वॉटर मार्फत एक प्रकारे एनर्जी ही क्रिएशन ही केली जात असते. तर त्या ठिकाणी मोठे मोठे बॉयलर हे ठेवलेले असतात आणि त्या बॉयलर एक प्रकारे पाणी हे तिथे एक प्रकारे काय होत असतं, उकळलं जात असतं. तर अशा ठिकाणी सुद्धा ही काय केली जात असते, क्लोज सिस्टीमचा तिथे उपयोग हा केला जात असतो. त्यानंतर बघा आयसोलेटेड सिस्टीम मध्ये काय असणार आहे की आयसोलेटेड सिस्टीम इज अ कम्प्लिटली सील्ड मॅटर ॲज वेल ॲज अ हीट इज अ कॅनॉट बी एक्सचेंज विथ इट्स एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल असणार आहे थर्मॉस फ्लास्क. म्हणजे काय, सिंपल आहे क्लोज आयसोलेटेड सिस्टीमचं की ह्या आयसोलेटेड सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारची जी काही हीट असणार आहे ती एक्सचेंज होणार नाही, त्या मॅटरमध्ये जाणार नाही. म्हणजेच काय की ती पूर्णपणे बंदिस्त असणार आहे. आता तुम्ही थर्मॉस फ्लास्क जर बघितलं तर ज्या काही थर्मॉस फ्लास्क बघा चहाचे असे हे असतात किंवा गरम पाण्याचे म्हणजे किंवा गरम चहा राहण्यासाठी थर्मॉस आपण यूज करत असतो. तर त्याच्यामध्ये काय केलं जात असतं की एक प्रकारे हीट ही बाहेर निघू शकते का, नाही. म्हणजेच काय, ती काय आली पूर्णपणे क्लोज सिस्टीम. म्हणजेच काय क्लोज सिस्टीमने आयसोलेटेड सिस्टीम, माझ्याकडनं चुकीने बोललं गेलं तर ती काय असणार आहे, आयसोलेटेड सिस्टीम असणार आहे, ती पूर्णपणे बंदिस्त असणार आहे. त्याच्यामध्ये काय एक प्रकारे जी काही एनर्जी आहे ती मॅटरमध्ये एक्सचेंज होणार नाहीये. आणि याचं एक्झाम्पल असणार थर्मॉस फ्लास्क. मग आता बघा
आपल्याला पुढचा जो काही टॉपिक बघायचा आहे हीट. याच्या आधी आपण थोडक्यात हीट बघितलं होतं, परंतु हीट नंतर जो काही टॉपिक असणार आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे, म्हणून त्याचं बेसिक हे आपल्याला परत घ्यावं लागणार आहे. बघा आता हीट म्हणजे काय, तर याच्याही आधी मी हीटची डेफिनेशन तुम्हाला लिहून दिलेली आहे की हीट म्हणजे एक प्रकारे एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर, heat is a energy transfer between substance or system due to a temperature difference between them. म्हणजेच काय की जी काही हीट आहे, एक प्रकारे जी काही एनर्जी असणार आहे तिचं काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे कुठल्या तरी सबस्टन्समध्ये. म्हणजे काय, एका सबस्टन्समधून दुसऱ्या सबस्टन्समध्ये जी काही एनर्जी ट्रान्सफर होते त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, हीट म्हणू शकता. आणि ते कुठं घडते, इन्व्हायरमेंटमध्ये घडते. म्हणजे काय, आपल्या जे काही नॅचरल क्लायमेट आहे त्या क्लायमेटमध्ये घडते, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता आपल्याला इथे वेगवेगळ्या सिस्टीम बघायच्या आहे. त्या सिस्टीममध्ये हीट ही कशा पद्धतीने ट्रान्सफर ही केली जाते ते बघायचं आहे. बघा आता मी डायग्राम काढते. आता इथे ती जी काही असणार आहे इन्व्हायरमेंट, म्हणजेच काय टीई, त्याला त्यांनी नोटेशन दिलेलं आहे. इकडे ही सिस्टीम आहे, याला म्हटलेले त्यांनी टीएस. तर इथे एक प्रकारे अशा पद्धतीने म्हणजे जी काही एनर्जी ट्रान्सफर होते, एक्सचेंज होते, त्याच्यासाठी त्यांनी इथे जी काही क्यू असणार आहे इज अ ग्रेटर दॅन 0. मग इथे टी एस इज अ लेस दॅन टीई. फिगर ए, याच्यामध्ये फिगर एचं नाव असणार आहे एनर्जी फ्लोज इनटू द सिस्टीम. तर ह्या सिस्टीम मध्ये काय घडतंय, तर ह्या सिस्टीम मध्ये जो काही टीएस आहे हा ग्रेटर दॅन असणार आहे टीई पेक्षा. म्हणजेच काय की एक प्रकारे द सिस्टीम गेन एनर्जी अँड क्यू इज अ पॉझिटिव्ह. मग त्यावेळेस जी काही क्यू असणार आहे म्हणजे एक प्रकारे एनर्जी ही कशी असणार आहे, एक प्रकारे पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच पद्धतीने मग अजून आपल्याला बघायचं आहे पुढचा टॉपिक, पुढचा याच्याशीच कम्पेअर त्यांनी घेतलेलं आहे की ज्या वेळेस एनर्जी फ्लो फ्रॉम द सिस्टीम. म्हणजे काय की जी काही एनर्जी आहे त्या सिस्टीम मधून एक प्रकारे फ्लो होते, म्हणजे तिथून वहन तिचं होतंय. तर त्यावेळेस काय बदल असणार आहे तो बघायचा आपल्याला. तर इथे हे एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, याला त्यांनी काय म्हटलेले टीई. इकडे तर ही सिस्टीम आहे, इकडे टीएस. इथून ही काय होते, एनर्जी एक प्रकारे फ्लो होतोय त्याचा त्या सिस्टीम मधून बाहेरच्या क्लायमेट मध्ये. म्हणजेच काय इथे टीएस इज अ ग्रेटर दॅन काय असणार आहे, टीई असणार आहे. बघा या फिगर बी चं नाव असणार आहे एनर्जी. एक प्रकारे काय होते, फ्लोज होतोय म्हणजे तिचं वहन होतंय फ्रॉम द सिस्टीम. मग या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये आपण असं म्हणू शकतोय, फिगर बी मध्ये जो काही टीएस असणार आहे हा लेस दॅन असणार आहे टी पेक्षा. म्हणजेच काय की एक प्रकारची काही सिस्टीम असणार आहे ती काय करते, लूज करते. म्हणजेच काय, तिथून एक प्रकारे काय होते, एनर्जी ही पास होते. एनर्जी अँड क्यू इज अ कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके, ठीक आहे. यानंतर
पुढची जी काही सिस्टीम असणार आहे नो ट्रान्सफर एनर्जी, म्हणजे कुठल्याही प्रकारची एनर्जी तिथे काय होणार आहे, ट्रान्सफर होणार नाहीये. तर मग त्यावेळेस डायग्राम कशी असणार आहे बघा. आता तिसऱ्या डायग्राम मध्ये सी डायग्राम आहे ही. तर ह्या सी डायग्राम मध्ये इथे इन्व्हॉर्मेंट म्हणजे इथे टीई, त्यानंतर इथे ही काय असणार आहे सिस्टीम, त्याला त्यांनी टीएस म्हटलेलं आहे. इथे टीएस इज इक्वल टू काय असणार आहे, टीई असणार आहे. फिगर सी जी काही ती काय दर्शवते, एक प्रकारे नो ट्रान्सफर, म्हणजे कुठल्याही प्रकारची एनर्जी इथे ट्रान्सफर होत नाही. तुम्हाला इथे ॲरो दिसतोय का कुठल्या एनर्जीचा काहीतरी ट्रान्सफर होण्याचा? नाही. पहिल्या दोन डायग्राम मध्ये ॲरो होता, आता इथे नाही, कारण कुठल्याही प्रकारची एनर्जी तिथे ट्रान्सफर होत नाहीये. मग इथे जे काही क्यू असणार आहे हा काय असणार आहे, 0 असणार आहे. मग या ठिकाणी फिगर सी मध्ये आपण असं म्हणू शकतो की टीएस इज इक्वल टू टी, द सिस्टीम, जी काही सिस्टीम असणार आहे, अँड द इन्व्हॉर्मेंट आर इन अ थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियमचा टॉपिक आपला सुरुवातीलाच झालेला आहे. ओके, थर्मल इक्विलिब्रियम अँड देअर इज अ नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजेच काय की तिथे एनर्जी काय असणार आहे, एक प्रकारे क्यू हा काय असणार आहे, 0 असणार आहे. अशा पद्धतीने आपण हीट आणि त्याचे एक्सचेंज ऑफ एनर्जी कुठल्या कुठल्या सिस्टीम मधून होते किंवा होत नाही आपण बघितलं. तर व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा, समजून घ्या. नमस्कार.